काळोख दिसला की डोळे उघडे करून पाहिलं तरी साधना आहे. आत्मप्रकाश इथपर्यंत पोचला, तो परत आला कोणाचा? पाहणाऱ्याचा. मग पाहणार आहे, जाणीव आहे, हे डोळे उघडे ठेवून पण करता येतं. असं काय नाही की डोळे झाकून केलं पाहिजे. कुठेही पहा, जे जे दिसतं ते सगळं चैतन्यच आहे. हे पहिलं आपल्याकडे आता सिद्धांत पक्का झाला. पण दिसतं का दिसतं? कारण ह्या जाणीवेचा, ह्या पाहणाऱ्याचा आत्मप्रकाश तिथपर्यंत पोचला, कनेक्ट झाला आणि परत आला. जोपर्यंत कनेक्ट होत नाही तोपर्यंत पाहता येणार, दिसणारच नाही तोपर्यंत. आलं लक्षात? म्हणजे ही प्रोसेस आहे. ह्याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी म्हणजे दृष्टा, दृष्टी आणि दृश्य, हे तिन्ही म्हणून आहे ते त्रिपुटी. आता एकदा हा पाहणारा कळला, त्या सगळ्या त्रिपुटी एक झाल्या का पाहणाराच आत्मप्रकाश झाला, हा आत्मप्रकाशच दिसणारा झाला. कारण समोर जे आपण पाहतो, आता परत आणखी मजा याची सांगतो. मी ह्यांना पाहिलं, पण खरं म्हणजे मी मलाच पाहिलं. का? कारण माझा आत्मप्रकाश जेवढा त्या आकारावर बसला, तो आकार मी पाहतोय. आकार म्हणजे ह्या आत्मप्रकाशाने तो आकार धारण केला, तेवढंच पाहिलं, मी मला पाहिलं. आपण काय म्हणतो? मी ह्यांना पाहिलं. मी ह्यांना पाहिलंच नाही, मी मलाच पाहिलं. हे जर कळलं तर मग तुम्हाला सगळे आपण एक आहोत कळेल. कळलं? हे गुह्य ज्ञान जे म्हणतो ना आपण, कसं गुह्य ज्ञान आहे म्हणजे हे स्पष्ट कळलं पाहिजे. आपण किती गोंधळ घालतो मग कळेल आपल्याला. इथे उदाहरण द्यायचं म्हणजे कसं आहे ते लक्षात घ्या. आपण तेव्हा दिलेलं आहे उदाहरण. सूर्य जेव्हा सूर्याचा प्रकाश जेव्हा चंद्रावर पडतो, म्हणजे आता पौर्णिमेचा चंद्र आहे बघा, आपण काय म्हणतो, काय सुंदर चंद्राचा प्रकाश पडलाय. तो चंद्राचा आहे प्रकाश, तो सूर्याचा प्रकाश आहे. सायन्सने प्रूव्ह केलं की सूर्याचा प्रकाश, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्याचा प्रकाश मध्ये दिसतं का? काय सूर्याचा प्रकाश किरणं गेलेली दिसतात का आपल्याला? नाही, कारण प्रकाश हा अदृश्य आहे. तो सगळं दृश्य निर्माण करतो, पण तो स्वतः अदृश्य आहे. तर जसा पाहणारा अदृश्य तसंच ते आहे. कळलं? मग ज्या वेळेला चंद्रावर प्रकाश पडला तेव्हा आपण त्याला चंद्रप्रकाश म्हणतो, पण खरा ज्ञानी काय म्हणणार? सूर्यप्रकाश आहे, चंद्रप्रकाश आहे. काय पाहायचं? चंद्रप्रकाश आहे नाही तर सूर्यप्रकाश आहे पाहायचं. तसं प्रत्येकाला पाहताना कोण कोणाला पाहतो? अरे मीच मला पाहतोय. तुमच्याकडे मी पाहिलं तुम्हाला, तुम्ही मला पाहिलं, बरोबर आहे. तुम्ही मला पाहिलं म्हणजे हा आकार जो दिसला, तुम्ही म्हणा मी ह्यांना पाहिलं, तुम्ही मला नाही पाहिलं. तुमचा जो आत्मप्रकाश ह्या सगळ्या शरीराला व्यापला, तेच तेवढं तुम्ही पाहिलं. मग प्रकाश पाहिला ना. चंद्रप्रकाश, सूर्यप्रकाशा म्हणतात चंद्राला बघून. तसंच आलं लक्षात काय म्हणतोय? आपण प्रत्येकाला पाहताना प्रकाश पाहतो, आपलाच आत्मप्रकाश आपण पाहत असतो आकारात. आणि मग आपण म्हणतो मी ह्यांना पाहिलं, त्यांना पाहिलं. नाही, काय पाहिलंस? तू आत्मप्रकाश पाहिलास आणि पाहणारा आहे ते काय आहे ते पाहायचं. म्हणजे हे असं उफराटी दृष्टी म्हणतात, ह्याला म्हणतात उफराटी दृष्टी.